विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर. विद्यार्थी मित्रांनो, 6 ऑक्टोबरपासून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या परीक्षा ह्या सुरू होत आहेत. ह्या परीक्षा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या आहेत आणि ह्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होत आहेत. परंतु परीक्षेचं पॅटर्न, परीक्षेचं स्वरूप हे मात्र MCQ पद्धतीचं आहे. प्रश्नपत्रिका ही 40 गुणाची असणार आहे. एका पेपरवर तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे 40 गुणाची ही परीक्षा आहे. परीक्षेसाठी वेळ हा 1 तासाचा आहे आणि अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ह्या परीक्षेचा सराव व्हावा या उद्देशाने आपण काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहेत. अंतिम वर्षासाठी असलेला भारतातील आधुनिक समाजशास्त्रीय विचार ह्या पेपरमधील महात्मा फुले ह्या प्रकरणावर आपण काही MCQ या ठिकाणी घेतलेले आहेत. त्या MCQचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने MCQचे मी तुम्हाला 10 प्रश्न देणार आहे. 10 प्रश्नांचे 4 पर्याय मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी एका पर्यायाची निवड आपण करायची आहे. तो पर्याय आपल्याकडे नोंद करून ठेवायचा आहे आणि ह्या प्रश्नांच्या नंतर मी तुम्हाला 10 प्रश्नांची उत्तरंसुद्धा देणार आहे. तर अशा पद्धतीने आपण महात्मा फुले यांच्या शेतीविषयीचे विचार या घटकांवर आपण आज काही प्रश्नांच्या माध्यमातून सराव करू. तर आपण या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न हे पाहता येतील. पहिला प्रश्न आहे, महात्मा फुले यांचा जन्म रिकामी जागा या वर्षी झाला. पर्याय पहिला आहे 11 एप्रिल 1827, पर्याय 2 14 एप्रिल 1920, पर्याय 3 26 जून 1827 आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी नाही. तर अशाच पद्धतीचे प्रश्न हे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत. यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर दुसरा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते कार्य केले? 1 शिक्षणविषयक कार्य, 2 शेतीविषयी कार्य, 3 अस्पृश्यता निर्मूलनाविषयी कार्य आणि पर्याय चौथा आहे वरीलपैकी सर्वच. प्रश्न तिसरा आहे, महात्मा फुले यांचे पूर्ण नाव रिकामी जागा हे होते. पर्याय 1 ज्योतिबा उत्तमराव फुले, पर्याय 2 ज्योतिबा गोविंदराव फुले, पर्याय 3 ज्योतिबा भगवानराव फुले आणि पर्याय चौथा आहे वरीलपैकी नाही. प्रश्न चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? 1 महात्मा फुले, 2 महात्मा गांधी, 3 महर्षी कर्वे आणि पर्याय चौथा आहे वरीलपैकी नाही. प्रश्न पाचवा आहे, जलसंधारण, जलसिंचन, जलसाक्षरता हा शेती सुधारणावरील उपाय योजना कोणी सांगितली? 1 महर्षी कर्वे, महात्मा गांधी दुसरा पर्याय आहे, तिसरा पर्याय आहे महात्मा फुले आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. 6वा पर्याय आहे महात्मा फुले यांनी रिकामी जागा महाराष्ट्राची उभारणी केली.
1 समाजवादी, 2 भांडवलशाही, 3 पुरोगामी आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. 7वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, गुलामगिरी व इशारा हे ग्रंथ कोणी लिहिले आहेत? 1 महात्मा फुले, 2 महात्मा गांधी, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न 8वा आहे, शेतकऱ्यांचे शोषण खालीलपैकी कोण करीत होते? 1 ब्रिटिश, 2 सावकार, 3 जमीनदार आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 9वा आहे विद्यार्थ्यांनो, शेतकऱ्यांचे शोषण माल विकताना कोण करीत होते? 1 दलाल, 2 सावकार आणि 3 बँक आणि चौथा आहे वरीलपैकी नाही. आणि 10वा प्रश्न आहे, शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय करावे असे कोणी सांगितले? पर्याय 1 महात्मा फुले, 2 महात्मा गांधी, 3 भगतसिंग, 4 वरीलपैकी नाही. तर एकंदरीत असे 10 प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने या घटकावर मी दिलेले आहेत. अशाच स्वरूपाचे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 40 प्रश्न असणार आहेत आणि याच्यापैकी एक पर्याय, प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय, त्यापैकी एक पर्याय निवडायचा आहे आणि आपला पेपर सोडवायचा आहे. निश्चित आज जे काही आपण 10 प्रश्न पाहिले महात्मा फुले यांच्या संदर्भातले, त्याच प्रश्नांची उत्तरं मी आता तुम्हाला सांगणार आहे. महात्मा फुले यांचा जन्म रिकामी जागा या वर्षी झाला 11 एप्रिल 1827. पर्याय पहिला बरोबर आहे. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते कार्य केले? शिक्षणविषयक, शेतीविषयक, अस्पृश्यता निर्मूलनाविषयक. पर्याय चौथा वरीलपैकी सर्वच हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 3रा आहे, महात्मा फुले यांचे पूर्ण नाव हे होते ज्योतिबा गोविंदराव फुले. पर्याय 2 हा बरोबर आहे. 4था प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? पर्याय पहिला आहे महात्मा फुले, हाच बरोबर आहे. महात्मा फुले यांनी हा आसूड लिहिलेला आहे. जलसंधारण, जलसिंचन, जलसाक्षरता हा शेती सुधारणाविषयीची उपाययोजना कोणी सांगितली आहे? पर्याय 3 महात्मा फुले हा बरोबर आहे. प्रश्न 6वा आहे, महात्मा फुले यांनी रिकामी जागा महाराष्ट्राची उभारणी केली. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं पर्याय महात्मा फुले यांनी रिकामी जागा या महाराष्ट्राची उभारणी केली, पुरोगामी महाराष्ट्राची उभारणी केली. पर्याय 7वा आहे, गुलामगिरी व इशारा हे ग्रंथ कोणी लिहिला आहे? पर्याय 1 महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. 8वा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे शोषण खालीलपैकी कोण करीत होते? ब्रिटिश, सावकार, जमीनदार आणि पर्याय 4था बरोबर आहे, वरीलपैकी सर्वच शेतकऱ्यांचं शोषण करीत होते. शेतकऱ्यांचा माल विकताना शेतकऱ्यांचे शोषण कोण करीत होते? दलाल हे शेतकऱ्यांचं, सावकार हे शेतकऱ्यांचं शोषण करीत होते, हे पर्याय बरोबर आहे. शेतकरी यांनी जोड व्यवसाय करावे असे कोणी सांगितले आहे? महात्मा फुले यांनी सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला 10 प्रश्न दिलेले आहेत. 10 प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. निश्चितपणे आपण हा सराव करावा आणि आपल्याला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा